Welcome to Success Digital Education. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. इतिहासाच्या साधनांमधील डॅश डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. अ. लिखित. ब. मौखिक. क. भौतिक. ड. दृक्श्राव्य. उत्तर ड. दृक्श्राव्य. 2. पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. अ. आगाखान पॅलेस. ब. साबरमती आश्रम. क. सेल्युलर जेल. ड. लक्ष्मी विलास पॅलेस. उत्तर अ. आगाखान पॅलेस. 3. शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅश डॅश होय. अ. पोवाडा. ब. छायाचित्र. क. मुलाखती. ड. चित्रपट. उत्तर ड. चित्रपट. प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. उत्तर 1. साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले. 2. भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दुष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांच्यावरही टीका केली. 3. स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले. 4. इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध लिखाण करतानाच पाश्चात्य विद्या, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य समानता आदी मूल्ये यांचे महत्त्वही पटवून दिले. म्हणूनच ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाचीही साधने ठरली. 2. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. उत्तर 1. चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासावर त्या प्रकाश टाकतात. 2. भारताच्या स्वातंत्र्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपात चित्रफितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात. 3. समाज जीवनातील एखादी चांगली घटना, आदर्श मूल्ये, आदर्श विचार यांवर चित्रपट निघतात. 4. सामाजिक समस्या, रूढी, अंधश्रद्धा असे विषयही चित्रपटांतून हाताळले जातात. 5. तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटांत पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. प्रश्न क्रमांक 3. टिपा लिहा. 1. छायाचित्रे. उत्तर 1. छायाचित्रांमुळे व्यक्ती, वास्तू, प्रसंग व घटना आहेत त्या स्वरूपात दिसतात. छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते, परंतु त्यात काल्पनिकता, व्यक्तिसापेक्षताही असे. 2. छायाचित्रांवरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहराव कसे होते यांची माहिती मिळते. 3. घडत असलेल्या प्रसंगांचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते. 4. तत्कालीन वास्तूंच्या छायाचित्रांवरून वास्तुप्रकार, वास्तू बांधण्याच्या पद्धती यांची माहिती मिळते. त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय दृक साधने मानली जातात. 2. वस्तुसंग्रहालय आणि इतिहास. उत्तर 1. जेथे प्राचीन वस्तू, भांडी, शस्त्रे, नाणी, कागदपत्रे, वस्त्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात, अशा संग्रहाला वस्तुसंग्रहालय असे म्हणतात. 2. या वस्तूंवरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहासाची माहिती मिळते. 3. नाण्यांवरून त्या काळात वापरात असलेले धातू, लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना येते. 4. शिल्पकला, चित्रकला, धातुकला, शस्त्रकला इत्यादी कलांतील प्रगती समजते. वस्तुसंग्रहालय आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत. इतिहास लेखनाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे.
3. श्राव्य साधने. उत्तर. टेक, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृक्श्राव्य साधने असे म्हणतात. 2. या माध्यमांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते. या माध्यमांना महत्त्वाचे स्थान आहे कारण हे अनेकदा राजकारण, कला, सामाजिक मुद्दे आणि सांस्कृतिक पैलू यांच्याविषयी मूल्यवान माहिती विविध शोजमधून, कधीकधी थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शवतात. 3. ध्वनिमुद्रित भाषणे, गीते आणि आवाजांचे रेकॉर्ड्स श्राव्य साधनांचा भाग आहेत. 4. उदाहरणार्थ, रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भाषणे. 5. इतिहासातील व्यक्तींचे विचार व संदेश जतन करून ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. प्रश्न क्रमांक 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भौतिक साधने. इमारती, राजवाडे, तुरुंग, स्मारके, नाणी, पुतळे, पूल, रस्ते.